आंतरराष्ट्रीय 21 जून हा योग दिवस खरं पाहिलं तर पूर्ण देशभरामध्ये, राज्यामध्ये, शहरांमध्ये आणि विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा होत असतो। आणि खरं पाहिलं तर या योग दिवसाच्या निमित्ताने आपल्याला माहित आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आपल्या या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये, देशामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी हा योग दिवस साजरा होत असतो। त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईमध्ये आपल्या या ठिकाणी आदरणीय या राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री, नवी मुंबईचे करते धरते आमचे लोकप्रिय लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून या प्रभागामध्ये माझ्या सर्व माता भगिनी, मायबाप जनतेचं आरोग्य सुदृढ राहावं, चांगलं राहावं याकरता आजचा हा योग दिवस आम्ही साजरा करत आहोत। खरं पाहिलं तर या शाळेमध्ये नवी मुंबई महापालिकेची ही शाळा क्रमांक 103 या निमित्ताने या शाळेच्या मुख्याध्यापिका वाणी मॅडम असतील, या आमच्या पतंजली योगाचे आमचे वडीलधारी मार्गदर्शक खोपडे साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, योगामध्ये सहभागी होणारे ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील आणि या सर्व शिक्षकांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की सातत्याने या शाळेमध्ये पतंजलीच्या माध्यमातून हा मोठा योग, हा रोज योगा या ठिकाणी करत असतात। याचा खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगेन की या योगाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणारे छोटे मोठे त्रास हे निघून जातात, मन एकदम प्रसन्न राहतं, त्यांच्या चेहऱ्यावरती एक उत्साह निर्माण होतो आणि याचा खरं पाहिलं तर माझ्यासारख्या त्यांच्या कुटुंबामधल्या सदस्य, मुलगा या नात्याने मला दिलेलं प्रेम, आपुलकी, माया ही सदैव त्यांच्याकडून मला मिळावी आणि म्हणूनच हा एक आपल्याकडून कुठेतरी त्यांना एक छोटीशी भेट असावी म्हणून आपण आज या निमित्ताने योग दिनाचा निमित्त साधलेलं आहे आणि त्यांना भेटायला आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून सर्व माझ्या नवी मुंबई शहरातील योग दिनामध्ये सहभागी झालेल्या सर्व माझ्या जनतेचं मनापासून या ठिकाणी आजच्या निमित्ताने खूप खूप धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो। मी गणराय चरणी प्रार्थना करतो या सर्व माझ्या माता भगिनींचं, ज्येष्ठांचं, वडीलधाऱ्यांचं आरोग्य सुखाचं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती सदैव आनंद राहावा आणि मलाही या प्रभागामध्ये सातत्याने 20-25 वर्षे सेवा करण्याची संधी या प्रभागातील माझ्या सर्व मायबाप जनतेने, माझ्या सर्व रहिवासी बंधू भगिनींनी या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी आज आपल्या या योग दिनाच्या निमित्ताने आपल्याला भेटायला आणि शुभेच्छा आणि आपल्या सर्व माझ्या वडीलधारी ज्येष्ठांचं आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांचे आरोग्य सुदृढ राहावं याकरता सदिच्छा भेट म्हणून एक मॅटच्या संदर्भामध्ये त्यांना सगळ्यांना या ठिकाणी एक भेटवस्तू म्हणून दिलेली आहे आणि त्यांनी सदैव रोज योगा 1 तासभर करावा आणि त्यांचं आरोग्य निरोगी राहावं हीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करून धन्यवाद।